तर मित्रांनो आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. हे तर शनी मंदिर. चला मग एक आपण काम करू, आपण आतमध्ये जाऊ, तुम्हाला आतमधून दाखवतो. चला चला. तर मित्रांनो तुम्ही मंदिराचा प्रवेशद्वार बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आताच आम्ही मंदिरामध्ये एंटर झालेला आहे आणि मंदिरामध्ये एंटर होताच तुम्हाला आहे ना समोर बारव दिसेल, हे तुम्ही बघू शकता. मित्रांनो कासव तुम्ही बघू शकता. त्या बारव मध्ये आहे ना 80 कासव आहेत. 80 ते 90 कासव आहेत याचं स्थानिक लोकांनी सांगितलंय. 80 ते 90 विचार करू शकता, खूपच होता ते. बारव म्हणण्यापेक्षा आपण म्हणजे सोप्या भाषेत विहीर म्हणूयात. वीर, हा प्राचीन मंदिर आहे. सगळीकडे कासवच आहे. आतमध्ये नाही जाऊन देणार का? पुढून जावं लागेल. इथनं जाता येईल. जाता येईल ना? कासव. पहिल्यांदा आपण एक काम करू, मंदिरात जाऊ, पुढे दर्शन वगैरे घेऊ, मग तुम्हाला आसपासचा परिसर तुम्हाला दाखवतो. चप्पल वगैरे तुम्हाला इथं काढावी लागला. चप्पलचं स्टँड आहे, इथं काढावं लागेल. काय बोलतो? बापरे, आज नाही कासव तिथे तर बघ. एक काम करूया ना सगळं, एक काम करू, आपण खाली जाऊन दाखवू. पहिल्यांदा मंदिरात जाऊ, कसं आहे काय बघू आपण थोडं. पण शांती आहे, भारी वाटतं. मित्रांनो तुम्हाला सांगतो, एवढं इथं शांती आहे ना, एवढं भारी वाटतं, खूपच भारी. बाहेर एवढा कालवा, कारण तुम्ही इथं बघू शकता, कारण बाहेर आहे ना, बाहेर रस्ता आहे, तिकडचा कालवा आतमध्ये येतच नाहीये. तुम्ही बघू शकता सगळीकडे शांती आहे. नंदी महाराज, तुळशी तुम्ही बघू शकता, महाराज मागे तुळशी. नंदी महाराज आहे का? नंदी महाराज तुम्ही बघू शकता. पिंड आहे. बापरे, तुम्ही एक मिनिट बघा. जुनं बांधकाम आहे सगळं. हे काय असेल? मंदिरात असेल ना आतमध्ये खाली. मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथं मंदिरच आहे, पण ह्याच्या आतमध्ये जाण्याकरता आहे ना खालून रस्ता आहे, आपल्याला खाली जावं लागेल. पण त्यापूर्वी आपण काय करू, मंदिरामध्ये जाऊ, पहिले दर्शन वगैरे घेऊ. तिथं काय असेल नाही तुम्हाला मंदिराच्या पाठीमागचा परिसर वगैरे दाखवतो आजूबाजूला. मंदिर तुम्ही बघू शकता. मंदिराच्या आत आल्यानंतर नंदीचं दर्शन घेतलं. पिंड नंदीचं मूर्ती बघू शकता, नंदीची मान तिरकी आहे. नंतर समोर या ठिकाणी लक्ष्मी माताचं वरती दिसते. त्यानंतर सरळ आपण अर्धनारीनटेश्वर महादेवाचं दर्शन घेतोय. खूप प्राचीन अशी मूर्ती आहे. ह्याची नोंद 12व्या शतकातले असं इथले स्थानिक लोक सांगतात. बघू शकता मंदिराचं बांधकाम कसं आहे, पूर्णपणे दगडावर कोरलेले रेखीव नक्षीकाम या ठिकाणी मंदिरात दिसून येते. बाकीच्या मंदिरात आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते उंबऱ्यावर, पण इथं लक्ष्मी माताची मूर्ती आहे. बघू शकता खूप जुनं आणि कोरीव काम या ठिकाणी केलेलं दिसतंय. मग ते एवढं दगडात पूर्ण पूर्णपणे एकदम रेखीव काम आहे. बघ केवढी बोट सुद्धा जात एवढी बारीक काम केलेले.
खांबाची रचना पण बघू शकता कशी आहे. त्याचं कामकाज मला खूप आवडलं. पूर्ण एका दगडात कोरल्यासारखी मंदिराची रचना या महादेवाचं ठिकाणी बघू प्रत्येक शकता. मंदिर पूर्ण दगडात बांधलेलं आहे, पूर्ण दगडी बांध. नंतर इथं गणपतीची मूर्ती आहे. मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीच्या मूर्तीच्या नंतर इथं साईडनं आपण बघू शकता खांब वगैरे पूर्णपणे दगडावर बनलेलं आहे. मंदिराकडे बघून असं वाटतं खूप प्राचीन मंदिर असल्यासारखं. करून झालेलं आहे. आता आपण बाहेरचं दर्शन घेऊ. नंतर आपण मंदिरातून बाहेर पडून अजून एक मंदिर आहे तिथं. खाली एक मंदिर आहे त्याचं आपण दर्शन त्या घेणार आहोत. त्या मंदिरामध्ये जाऊ, तिथली माहिती थोडंफार त्या मंदिरात बघूया. तिकडचं दर्शन करू. युट्यूबचा युट्यूबला ऋषी ब्लॉग 29, ऋषी ब्लॉग 29 हे बघा, तुम्ही पण दिसणार आहे त्याच्यामध्ये. पहिले आपले सबस्क्राईब लोक कुठे कुठे भेटते. हा, तुम्हाला टाकून देतो ना. तिथे पण पिंड आहे. इथं पण पिंड आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मला टॉर्च लावायला लागेल. फ्लॅश दिसते बरं, दिसते बरोबर. पिंडीची नक्षी आहे का? छोटी पिंड, एक लहान पिंड, शंकर पार्वतीचं प्रतीक म्हणलं. मोठी पिंड, एक लहान पिंड. कसं आहे? प्रत्येक कोपऱ्यात तिथे पण पिंड आहे. त्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक कोपऱ्यामध्ये पिंड आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. नागदेवता, नागदेवचा पण तुम्ही बघू. शुभम, मी काम करतो, मी वरती जातो. त्याला हा नजारा दाखव. तिथून असेल ना खाली जाणार. इथून दाखवू, इकडून दाखवू. इकडे इथं हातपाय वगैरे धुवावं लागत असेल. किती पाणी आहे की उन्हाळ्यात पण एवढं पाणी एकदम थंड, एकदम थंड. साप वगैरे असेल का? कुठं पण गेलो मला सापाची दाखवली होती. का बरं असेल? जुनं बांधकाम आहे, त्यामुळे एवढं तिकडे जाऊ. तिथं वासुदेवला झुंकर घे. हा, भारी वाटतं शुभम. इकडे पण पिंड आहे. जाऊ दे, तेच आहे, सेम टू सेमच आहे. जाऊन आले ना आपण तिथे. तेच आहे. शूट करायचं राहिले फक्त. इकडे बाहेर साईडला काय का या बाजूला इथला मंदिराच्या मागे दाख. मंदिराचा परिसर बघू शकता. हे कशाचं मंदिर आहे? हे पण पिंड आहे छोटीशी. चांगली आहे ना. इथं पण नंदी महाराज आहेत शुभम. नंदी महाराज, नंदी महाराज की जय. मित्रांनो, भारी वाटतंय ना मंदिर. आपण एक काम करू, आपण बॅक साईडला जाऊ. इथे जेवण वगैरे काय, महाभंडारा वगैरे, प्रसाद वगैरे काय होत असेल. सोमवारी असते. सोमवारी असेल महाप्रसाद भेटतो. वा,
मंदिराच्या पाठीमाग कसली साईड ते सगळं जुनं आहे. गिरवीच्या मंदिरासारखी रचना आहे पण मागची साईड वरच एसी लावला आत. मंदिराच्या आतमध्ये एसी या महादेव तर तुम्हाला सांगायचंच राहिलं. पण खरं सांगतो एवढं भारी मंदिर आहे ना, आरामदायक आहे, एकदम शांती. इथं गाड्यांचा वगैरे आवाज वगैरे काहीच येत नाही. बघ काय विशेष आहे पण बाहेर एवढे वाहनांची कलकल आहे पण आत एकदम एकदम शांत शांत वाटतं. निव्वळ शांती. जे डिप्रेशन मध्ये माणसं जातात ना, प्रेम प्रकरणामध्ये, बायकोच्या त्रासामुळे, इतर त्रासांमुळे, मित्रांमुळे जे डिप्रेशन मध्ये जातात ना, त्यांनी या मंदिराला व्हिजिट करा. एकदम भारी वाटेल. सगळीकडे शांत शांत वाटेल. बरोबर ना आजोबा?